फडणवीस सरकारचा मोठा निर्णय समोर आलाय। त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 1500 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिल्याची माहिती समोर येते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये पेरणी करण्यासाठी सरकारने 20,000 रुपये देण्याचे ठरवलेले आहेत। कोणकोणत्या शेतकऱ्यांना 20,000 रुपये देण्याचे ठरवलेले आहेत? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मोठ्या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे। ज्या सर्व शेतकऱ्यांना आता पेरणीसाठी 20,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे, तरी सर्व शेतकऱ्यांना आता आनंद झालेला आहे। मान्सूनचा तरी सर्व शेतकऱ्यांनी आता पाऊस कमी झालेला आहे। राज्यातील सर्व शेतकरी आता पेरणीसाठी तयार झालेले आहेत आणि सरकारने आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिलेली आहेत आणि आता सर्व शेतकरी खुश झालेले आहेत। आता सर्व शेतकऱ्यांना 20,000 रुपये देण्याचे ठरवलेले आहेत। काही जिल्ह्यांमध्ये पेरणी करत आहेत, काही जिल्ह्यांमध्ये पेरणी अजून केलेली नाही। राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना पेरणी करून घ्यायची आहे आणि आता राज्यामध्ये राज्य सरकारने आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता 20,000 रुपयाचा नक्की लाभ मिळणार आहे आणि तसेच सर्व शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणात हातभार लागलेला आहे। आणि हे पैसे कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे लगेचच सांगतो बघा। राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतलेला आहे, तरी सर्व शेतकऱ्यांनी म्हणजे त्या शेतकऱ्यांना आता लवकरात लवकर 20,000 रुपयाचा सुद्धा लाभ मिळणार आहे। पेरणी करण्यासाठी सरकारने एक मोठं शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी गिफ्ट ठेवलेलं आहे, म्हणजे सर्व मित्रांना आता खुश केलेलं आहे। राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतलेला नाही, तरी सर्व शेतकऱ्यांनी PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे आणि ह्या योजनेतून तुम्हाला 20,000 रुपये नक्कीच मिळणार आहेत। राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागलेले आहेत। 20,000 रुपये सर्व शेतकऱ्यांना पेरणीसाठी येत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले बघा। आज खरं म्हणजे ज्या काही वेगवेगळ्या बाबींवर आपण या ठिकाणी चर्चा केली, त्याच्यामध्ये खतांची उपलब्धता असेल किंवा जी काही आपली मान्सून पूर्व तयारी आहे त्या तयारीच्या संदर्भात सगळ्या जिल्ह्यांमध्ये बैठका त्या ठिकाणी झाल्या। प्रशासन म्हणून आपली जबाबदारी काय आहे, तर आपली जबाबदारी ही आहे की आपल्या शेतकऱ्याला शेती करता योग्य जे काही बियाणं असेल, खत असेल हे वेळेवर पोहोचलं पाहिजे। 1,51,000 शेतकऱ्यांना 900 कोटी रुपयाचे त्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत। आपण शेतकऱ्याच्या पाठीशी उभे आहोत आणि शेतकऱ्याच्या अडचणीमध्ये आपण त्याला मदत। राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने पेरणी करण्यासाठी 20,000 रुपयाचा लाभ देण्याचा ठरवलेला आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांना आता आनंद झालेला आहे आणि हे पेरणी करण्यासाठी 20,000 रुपयाचा कोणकोणत्या शेतकऱ्यांना आता लाभ मिळणार आहे लगेचच बघणार आहोत। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ लक्षपूर्वक बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, तुमच्या घरामध्ये सरकारी नोकरी म्हणजे तुमच्या घरामध्ये सरकारी नोकरी असेल, पेन्शनधारक असेल, ज्या घरामध्ये पेन्शन सरकारीधारक आहेत त्या घरांमध्ये हा 20,000 रुपयाचा लाभ मिळणार नाही आणि PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा सुद्धा लाभ मिळणार नाही। राज्यामध्ये सरकारी नोकरीवर असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा घरामध्ये नोकरीवर जे आहेत सरकारी त्यांना 20,000 रुपयाचा लाभ मिळणार नाही आणि PM किसान असेल, लाडकी बहीण योजना असेल, अशा योजनेचा एकाही लाभ मिळणार नाही। सरकारकडून तुम्हाला एकाही योजनेचा लाभ मिळणार नाही। राज्यामध्ये बी बियाणं घेण्यासाठी शेतकऱ्यांसाठी ही गरीब शेतकऱ्यांसाठी योजना काढलेली आहे। सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता सरकारी पेन्शनधारक असाल, सरकारी नोकरीदार असाल अशा शेतकऱ्यांना व नागरिकांना पैसे मिळणार नाहीत। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकार आणि केंद्र सरकारने हे गरीब शेतकऱ्यांसाठी पैसे कमतरता असल्यामुळे शेतकऱ्यांकडे पेरणी करण्यासाठी अडचण असते, कमतरता असते। काही शेतकरी पेरणीसाठी पैसे नाहीत म्हणून पेरणीच करत नाहीत। अशा शेतकऱ्यांसाठी आता सरकारच्या माध्यमातून 20,000 रुपये देण्याचं ठरवलेलं आहे, तरी शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होणार आहेत। तुमच्या बँक खात्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी आपलं बँक खातं मोबाईल नंबरशी लिंक करून घ्यायचं आहे आणि लवकरात लवकर ह्या 20,000 रुपयाचा नक्की लाभ मिळवायचा आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी ही नक्की 2 कामे करायची आहेत। आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लवकरात लवकर लिंक करून घ्यायचा आहे आणि दुसरं काम बघा, सर्व शेतकऱ्यांकडे फार्मर ID कार्ड असणं गरजेचं आहे। सर्व शेतकऱ्यांना फार्मर ID कार्ड शिवाय
पैसेच येऊ शकत नाहीत. हे कागदपत्र असलं तरच तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला पैसे येतील. PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा काही शेतकऱ्यांनी घोटाळा केला होता. त्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना 5 एकरपेक्षा जास्त जमीन असून सुद्धा त्या शेतकऱ्यांनी पैसे PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे घेतलेले होते. सरकारने त्यासाठी आता एक फार्मर ID कार्ड काढून घेण्यासाठी सांगितलेलं आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर ID कार्ड काढून घ्यायचं आहे. राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी आहे. तरी शेतकरी मित्रांनो, हासा घोटाळा न करता तुम्ही या योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे आणि सूचनेचं पालन करायचं आहे. सरकारच्या सूचनेनुसारच वागायचं आहे, नाहीतर तुम्हाला कारवाई होऊ शकते, तुम्हाला अटक होऊ शकते. तरी शेतकरी मित्रांनो, सरकार सांगेल तसंच ऐका आणि तुमच्या खात्यामध्ये नक्की 20,000 रुपये जमा होणार आहेत. आणि राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व शेतकऱ्यांना आता 20,000 रुपये नक्की देण्याचे ठरवलेले आहेत. राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये, या 36 जिल्ह्यांमधल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे देण्याचे ठरवलेले आहेत. तरी सर्व शेतकऱ्यांनी असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.